छत्रपती संभाजीनगरमधून एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते। पैठणमध्ये मतमोजणी केंद्राच्या बाहेर कार्यकर्त्यांनी आता जल्लोषाला सुरुवात केलेली आहे। जल्लोषाच्या नावाखाली नियमांची पायमल्ली केल्याचा धक्कादायक प्रकार देखील येथेच घडलेला आहे। ही दृश्य देखील आपण पाहतोय। विजय मिरवणुका काढण्यासाठी प्रशासनाने बंदी घातलेली आहे, मात्र कार्यकर्त्यांचा उत्साह आणि जल्लोष देखील या दृश्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो। जल्लोष देखील आता सुरू झालेला आहे। अनेक ठिकाणी विजय उमेदवारांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने हा जल्लोष केला जातोय। पुण्याहून आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे थेट जोडले जात आहेत, तर तिकडे जळगाववरून सुमित देशमुख आमचे प्रतिनिधी जोडले जात आहेत। जळगाव आणि पुणे विभागातील महत्त्वाचे अपडेट्स देखील आपण घेणार आहोत। मी पहिल्यांदा पुण्यामध्ये जातोय। चंद्रशेखर भांगे आमचे प्रतिनिधी आहे। चंद्रशेखर, पुणेसह उपनगर एकंदरीत हा सगळा विभाग पाहिला तर महायुतीनं बाजी मारल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यातल्या त्यात पुण्यात देखील भाजप हा मोठा भाऊ ठरलेला आहे। खरं तर सर, आपण पाहिलं की एकूण 17 नगर परिषदेच्या निवडणुकाचा निकाल आपल्या हाती आलेला आहे आणि यामध्ये जर आपण निम्म्यापेक्षा जास्तच्या ज्या जागा आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाने त्या ठिकाणी विजय मिळवलेला आहे। आपण सर्वात जी महत्त्वाची आणि चर्चेची लढत जी झाली ती पुण्यातील भोर या ठिकाणची झाली। त्या ठिकाणी बहुमत भाजपला आहे, मात्र त्या ठिकाणचा नगराध्यक्ष जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्या ठिकाणी विराजमान झालेला आहे। आणि आपण दुसरी जर पाहिलं तर फुरसुंगी देवाची उरळी या ठिकाणच्या नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजित पवार गटाचा उमेदवार जो आहे तो विजयी झालेला आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर 3 नगरपंचायती ज्या आहेत त्या ठिकाणी त्यांचे सुद्धा कल आपल्या हातात आले आहेत। त्यामध्ये जर पाहिलं तर वडगाव मावळ या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे आणि मंचर या ठिकाणी शिंदे जे आहेत राष्ट्रवादी शिवसेना शिंदे गटाचे यांचा विजय झाला। आणि माळेगाव जे बारामती तालुक्यामध्ये माळेगाव आहे त्या ठिकाणी मात्र अजित पवार गटांचा त्या ठिकाणी नगरपंचायतीमध्ये विजय झालेला। एकंदरीत जिल्ह्यामध्ये आणखीन एक जी दुसरी महत्त्वाची लढत होती ती सासवडची होती। त्या ठिकाणी भाजपच्या आनंदीकाकी जगताप या नगराध्यक्ष पदावरती विराजमान झालेले आहेत आणि जेजुरी या ठिकाणी मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचा जो उमेदवार आहे त्या ठिकाणी तो विजय झालेला आहे। आणि इतर ठिकाणी जर पाहिलं तर आळंदी या ठिकाणी भाजपचा जो नगराध्यक्ष आहे तो त्या ठिकाणी विजयी झालेला आहे। एकंदरीत जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट जे आहेत ते 8 पेक्षा जास्तीच्या ज्या जागा आहेत त्या ठिकाणी विजयी झालेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।